मी रश्मी शिरस्कर, MN न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। काल लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या मनमानी कारभाराविरोधातील जागरूक नागरिक मंचच्या सुरू असलेल्या दालनातील आंदोलनादरम्यान माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि जागरूक मंच यांच्यात झालेल्या वादासंदर्भात आज जागरूक मंच यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी हे लोणावळेकर नागरिकांना करोडो रुपयाचा खिशाला फटका बसवणाऱ्या VVG कंपनी आणि मुख्याधिकारी अशोक साबळे यांची बाजू का घेत आहेत असा सवाल करत त्यांच्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी टीका करत मागण्या मान्य होईपर्यंत लोणावळा जागरूक मंचचे आंदोलन सुरूच राहील असे स्पष्ट केले। पाहूया या पत्रकार परिषदेचा वृत्तांत। मनामध्ये आणि आमच्याही लोकांच्या मनामध्ये आहे हे एवढे पेपर आहेत। आता हे सगळे पेपर्स मी तुम्हाला हे फोटो आणि पेपर्स देणार आहे, तुम्ही याचं आकलन करावं आणि सतसक वेग बुद्धीला लागून लोणावळ्यातील नागरिकांनी याचं आकलन करावं की आपले 7 कोटी रुपये या पुढच्या महिन्यामध्ये 14 तारखेच्या कोणाच्या खिशामध्ये जाणार आहेत, हेही आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे। एवढंच मला इथं सांगायचंय। बरेच कागदपत्र आहेत, बरेच पॉइंट्स या अग्रीमेंटमध्ये ज्या 9व्या महिन्यामध्ये त्यांनी सही केलेली आहे त्याच्यामध्ये आहेत, तेही अवेलेबल आहेत। 11/9 त्यांनी सही केलेली आहे याच्यावरती VVG कंपनी बरोबर। आणि तेव्हापासून त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा त्याच्यात असा लिहिलेला आहे त्यांनी, म्हणजे एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो। करारनामा व कार्यादेश दिल्यानंतर दिलेल्या मुदतीत काम चालू करणे लिहून देणाऱ्यांना बंधनकारक राहील। कामाबाबत लिहून देणार यांच्याकडून अटी व शर्तीचे पालन होत नाही असे निदर्शनास आल्यास करारनामा रद्द करण्यात येऊन ठेका संपुष्टात आणण्यात येईल। मग आता जर लोणावळा नगरपालिकेने हे पत्र काढलेलं आहे की तुमच्याकडून काम होत नाही 3 तारखेला, का नाही ठेका कॅन्सल करत? का तुम्ही अजून याचीच वकिली करता या कंपनीची? याच्यामध्ये मुद्दा आहे, याच्यामध्ये या अग्रीमेंटमध्ये 39 नंबरचा मुद्दा आहे आणि त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे, संपुष्टात आणण्यात येईल व अनामत रक्कम सुरक्षा रक्कम जप्त करण्यात येईल हे लिहून देणार यांना मान्य आहे। मग तुम्ही का लाड पुरवताय? आणि आपल्या लोणावळ्यातले काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते याचं समर्थन का करताय? जर आपला पैसा वाया जातोय त्यात तुमचाही पैसा आहे, आमचाही पैसा आहे, मग तो जो पैसा वाया जातोय तर याचं समर्थन का? त्यांना सांगितलेलं आहे करारनामा झाल्या तुम्हाला काम चालू करायचंय आणि जर नाही झालं तर हे जे अग्रीमेंट झालेलं आहे हे रद्द करायचंय। करा ना रद्द, पैसे वाचतील आपले। जर त्यांच्याकडून काम होत नाहीये तर पैसे वाचतील ना। आणि या VVG कंपनीचे काय आम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा आम्ही काय कामाला नाही या कंपनीमध्ये की आम्ही याला लोक शोधून द्यायची, आम्ही याचा स्टाफ पुरवायचा, आम्ही याला स्किल वर्क कुठलं अनस्किल वर्क कुठलं आणि काय कुठलं याच्यासाठी ही कंपनी आली आहे का? 100% सहभाग त्यांनी दिला। मी त्या नागरिकांचं, त्या व्यापाऱ्यांचं, सर्व जाती जमातीतील सर्व पक्षाचे आभार मानतो। परिस्थिती अशी आहे की आज हे चाललंय खरंच लोणावळा जनतेचं नुकसान आहे। नुकसान म्हणण्यापेक्षा जे काम आपण 5.5-6 करोडला द्यायचं तिथे 6-7 टेंडर काढायचे, टेंडर काढल्यानंतर आपल्या लोणावळ्यातलेच कॉन्ट्रॅक्टर तिथं असायचे, तो पैसा आपल्या लोकांमध्ये राहायचा, आपल्या लोकांमध्ये रंगनमत राहायचं। आज ते सोडून 6चे डायरेक्ट 12 करोड रुपये निधी घेऊन आपल्या कॉन्ट्रॅक्ट देऊन जे बाहेर दिले गेले ती एक खूप मोठी हानी आपल्या लोणावळ्याकरांची झालेली आहे। आणि जो पैसा जाणार आहे जी फसवणूक झालेली आहे माझ्या सर्वसामान्य जनतेची झालेली आहे, जनतेच्या खिशातला पैसा जाणार आहे। आज काबाड कष्ट करून जे नागरिक पैसे जमा करतात ते काय ह्यांच्या मुख्य अधिकाऱ्याच्या घशात घालण्यासाठी करतात का? कुठल्या न्यायाने एवढे 6 करोड रुपये 7 करोड रुपयांनी वाढवले? संघटनेच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकारांचे या ठिकाणी स्वागत करतो। गेली महिनाभर आपण पाहत आहोत की लोणावळ्यामध्ये नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जागरूक मंच असेल, सर्व पक्ष असेल, सर्व संघटना असेल, सर्व व्यापारी बंधू असतील, यांनी जो लढा चालू केलेला आहे या ठेकेदाराच्या बद्दल आणि प्रशासनाच्या विरुद्ध कारभाराच्या विरोधात आम्ही जो लढा चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत असणाऱ्या 3 ते 4 आंदोलनं केली। काल हे आमचं जे आंदोलन होतं त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला होता। या अगोदरच किरण भाऊंनी जसं सांगितलं की रेल्वेच्या आंदोलनामध्ये मी सर्व जागरूक नागरिक आपले सहभागी झाले होते, त्याच्यामुळे आपल्या 2 ट्रेन आणि 2
एक्सप्रेस गाड्या या ठिकाणी थांबा सुरुवात झालेला आहे. आता त्याच्यामध्ये एक प्रामुख्याचं उदाहरण मला तुम्हाला सांगूशी वाटतं की आपल्या लोणातले काही रेल्वेचे कर्मचारी आहेत की ज्यांचं वय जवळजवळ 55 ते 56 अशा वयाचे होते. 2 या 3 वर्ष त्यांच्या नोकऱ्या म्हणजे राहिलेल्या होत्या की 58 वर्षामध्ये ते सेवानिवृत्त होतात. अशा लोकांनी पण आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मुंबईहून या ठिकाणी मुंबईला जात असताना त्यांना लोणात थांबा नसल्यामुळं काही लोकांचे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट पण झाले. अक्षरशः लोकांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला म्हणून आम्ही रेल्वेचं आंदोलन त्या ठिकाणी केलं. आमच्या काही सहकाऱ्यांवर त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केस केला. त्या कोर्टामधून आत्ता सध्यामध्ये तरी जाऊन आमच्या निर्णय झालेला आहे. आम्ही नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहेत. आमच्या घरच्या वैयक्तिक कोणाचं या ठिकाणी काम नाही. कालच्या आंदोलनामध्ये पण आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही आंदोलनाला ठिय्या आंदोलनाचं पत्र दिलं असताना त्यामध्ये सर्व पालिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी जवळजवळ तिथं DYSP असतील, लोणा पोलीस अधिकारी असतील, अजून त्यांचे बरेच कर्मचारी त्या ठिकाणी पोलीस अधिकारी होते. जवळजवळ 100-150 पोलीस त्या ठिकाणी असतील. आम्ही त्या ठिकाणी जेवढे आमचे प्रमुख लोक होते त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी चालू केलं. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू करत असताना काही समाजातील सुपारीबाज लोक जी समोर नगरसेवकांची जी केबिन आमची ज्यावेळेस होती ही सुपारीबाज 4-5 माणसं त्या ठिकाणी आली आणि त्यांनी तिथून चित्तवरेकर बोलणं तिकडून चालू केल्यानंतर तिथं जो प्रकार झाला तो आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे. ह्या सुपारीबाज माणसांनी कालचं आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना सांगितलं की आमच्यावर तुम्ही केसेस केल्या, आम्हाला तुम्ही आतमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं, तरी आम्ही लोणारकर जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेले आहेत. आम्ही काय मागे हटणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही स्थगिती आम्ही घेणार नाही. आता त्याच्यामध्ये आम्ही पाण्याचा विषय घेतलेला आहे, टॅक्सचा विषय घेतलेला आहे. पाणीपट्ट्यामध्ये 30% वाढ झालेली आहे. आता समोरचे सुपारीबाज लोक आम्हाला नेहमी सांगतात त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये की 30% वाढले तर काय झाले, आता ते कमी नाही होणार, तर आपण सेटलमेंट करायची. काही लोकांची नावं पण मी तुम्हाला योग्य वेळ आली ना त्यावेळेस योग्य वेळ नावासकट तुम्हाला दिली. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत त्याची. मी मोगम कधीच बोलत नाही. की लोक तुमच्या समोर देईल, त्यांचे नंबर देईल, तुम्हाला त्यांच्या सगळ्या रेकॉर्डिंग ऐकून देईल की पहा की यांच्याकडून कसे. स्थानिक लोकांना जर तुम्ही अशी दादागिरीची भाषा करून पैसे लुटायचं काम करत असाल म्हणजे नगरपालिकेमध्ये तुम्ही जर आज पदावर उतरलेले आहात तरी पण तुम्ही स्वतःला काय नगराध्यक्ष समजता का? एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण ऐकलं असेल हे शब्द निघाले होते का जागरूक आम्ही काय ओळखत नाही. पण आज या ठिकाणी आपण सर्व चॅनलवाले या ठिकाणी आले त्याच्यातून हे सिद्ध होतं का जागरूक नागरिक म्हणून काहीतरी आहे लोणार. आणि जवळजवळ 6 पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी आज उपस्थित आहे. सर्व पक्षाचे प्रमुख म्हणजे आधी माझी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एवढे लोक आज मैदानात उतरल्यानंतर म्हणजे आंदोलनमध्ये उतरल्यानंतर सुद्धा त्यांना वाटत असेल का त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करून यापुढेही त्यांना दाखवून देऊ जागरूक नागरिक म्हणून आम्ही लोणावळ्याकरांसाठी भांडतोय. कुठल्या कुठे म्हणजे प्रोपागंडा केलेला नाही. लोणावळ्याकरांसाठी आम्ही भांडतोय. प्रामुख्याने या ठिकाणी एकच 2 मुद्दे मांडणार आहे. एक 30% जी पाणीपट्टी वाढ झाली या ठिकाणी ती हे बोलले मध्ये 30% वाढवून ती पाणीपट्टी आलेली आहे. बरेच लोकांनी न कळता ते भरून टाकलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जेव्हा जागरूक नागरिकांनी हा मुद्दा उपस्थित केला 30%चा आम्हाला तर माहीतच नव्हतं. आम्ही तर पैसे भरून टाकले, बरेच लोकांनी पैसे भरून टाकले. आम्हाला हा 30% वाढ झाली ते आम्हाला माहीतच नाही. हा म्हणजे पाणीपट्टीचा जो लोकांना विल्हेवाट लावून आणि BVG कंपनीला तो 5 कोटीचा 12 कोटी केला. त्याच्यात प्रामुख्याने आता निखिल भाऊनी सर्व मुद्दे मांडले डिटेलमध्ये नाही. पण सुरुवातीपासून कसं बसवायचं ते ठरवून सर्व म्हणजे त्याला कारणीभूत आहे या नगरपालिकेने जो चुकीच्या पद्धतीने ठेका दिला आहे त्या ठेक्याच्या विरोधात चालू असलेलं आंदोलन. हा ठेका मला मिळाला पाहिजे होता. मी नाराज आहे म्हणून हा ठेक्याविरोधात आम्ही आंदोलन केले. अशा पद्धतीने आमची काही भूमिका नाही. किंवा BVG दिला आहे आणि त्यालाच का दिला हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. पण ज्या चुकीच्या पद्धतीने टेंडर केलेले आहे त्या चुकीच्या पद्धतीने ते असं टेंडर केले ते आवर्जून एका विशिष्ट टेंडरची रचना केलेली आहे. त्याला अनेक गोष्टीच्या नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना ज्या तांत्रिक मंजुऱ्या घेतल्या जातात
त्या तांत्रिक मंजुरी घेताना MJP परिसर अभियांत्रिकीमध्ये जे तज्ज्ञ इंजिनियर आहेत त्यांच्या मार्फत टेक्निकल सँक्शन घेतलं जातं. म्हणून तुम्ही कायदेशीर टेक्निकल विषयच राहिला. खरा टेक्निकल हा विषय नसतो. घ्यायचाच फक्त हा विषय असतो. ते अधिकारी तिथं बसलेले असतात. जर टेंडरच्या पद्धतीने काढले त्याची रक्कम पाहिली त्या रक्कमेचा टेंडरचा तो टेक्निकल सँक्शन मंजूर केला जातो. आम्ही नगरपालिका 15 वर्ष काम केलं नगरसेवक म्हणून. अभियांत्रिकी कार्यालयामध्ये MJP मध्ये ते अधिकारी पेपर सुद्धा साधा हलवत नव्हते. जेव्हा त्या टेक्निकल सँक्शन खालचे काउंटर सिग्नेचर करायचे आणि त्यांचे वरिष्ठ असायचे जे मुख्य अभियंता ते करायचे असेल तर ते विचारायचं खाली झालं का असते. शासनाचा तांत्रिक मंजुरी घेण्याच्या मागे उद्देश एकच होता की चांगल्या दर्जाची कामं व्हावी होता. परंतु केवळ त्याचा पैसा सर्वसामान्यांचा पैसा मी एक जागरूक नागरिक म्हणून मी हे करतो की हा लोकांचा पैसा आहे. हा टॅक्स असेल पाणीपट्टी असेल खूप वाढ झालेली आहे. याच्यातून ते कमी होणं गरजेचं आहे. आणि जनतेचा पैसा आहे हा जोपर्यंत ठेका कमी होत नाही 6 कोटीचा ठेका 12 कोटी दिला तो कमी होत नाही त्यानंतर ते आंदोलन असं चालूच राहील. कारण आता आपण बघितलं की आम्ही गेल्या महिन्यापासून झाले सर्व पक्ष असतील किंवा जागृत नागरिक म्हणून असं आम्ही आंदोलन करतो. त्यामुळे अजूनही काय त्या प्रशासन अधिकारी असतील त्यांना जाग येत नाही. वारंवार आता काल पण खूप आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. त्याच्यानंतर पण की बाबा ह्या कंपनीला हे टेंडर का देत आहे तर त्यांनी सांगितलं की ह्या कंपनीचा अनुभव लय चांगला आहे. आणि माजी नगराध्यक्ष बाईंनी जेव्हा नगरपालिकेत प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांनी सांगितलं आपण नवीन नवरीला पण 9 दिवस ज्या नवीन नवरीला आहे तिला पण चहाचा डबा कुठं साखरेचा डबा कुठं हे कळायला आपण तिला वेळ देतो. आता ही नवरी BVG कंपनी ही 10 ठिकाणी तोंड काळं करून आलेली नवरी आता तिला लोणावळ्यात काय वेगळा चान्स द्यायचा आहे. काळं केलेल्या नवरीला इथं काय करायचं आता वेगळं असं 10 ठिकाणी ती तोंड काळं करून आलेली नवरी आहे. आणि त्या नवरीसाठी आपण जनतेचा पैसा एवढ्या गरीब जनतेकडनं तो लुटायचा आणि त्यांच्या घशात घालायचा. ज्या नवरीचं अस्तित्वच नाहीये ज्या नवरीला कसं नांदावं हेच कळत नाही त्यांच्या भाषेत जर त्यांना उत्तर द्यायचं झालं. आणि कालचं आंदोलन एकदम व्यवस्थित चाललेलं होतं शांतपणे चाललेलं होतं. विनाकारण यायचं एखाद्याच्या आंदोलनाला गालबोट लावायचं आरडाओरडा करायचा की आम्ही काय करू शकतो करायला सगळं करू शकतात आम्हीही करू शकतो. आम्हाला शांतपणे करायचा ह्याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे मॅच्युरिटी नाही आहे. आम्ही 1000ला भारी आहे. तिथं बसलेला प्रत्येक जण 1 जण 1000ला भारी आहे. सर्व गोष्टींचा उपभोग केलेलाच आहे. फक्त एकच मुद्दा मी सांगतो थोडक्यात की आज 341 लोकांचं जे मनुष्यबळ आज आहे आणि 58 लोक ही नगरपालिकेत आज सफाई आरोग्य खात्यात कामाला आहे. म्हणजे असे जवळजवळ 399 लोकांचं आज लोणावळा स्वच्छतेत त्यांचा सहभाग आहे. पण 196 लोकात मागील 7 वर्ष काम चालू होतं. अशी काय आणि विशेष म्हणजे लोणावळा नगर परिषदेला मागील 5 वर्ष स्वच्छ भारत अभियानामध्ये जवळजवळ 60 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. मग अशी काय लोणावळ्यात दुर्गंधी झाली होती किंवा अस्वच्छता झाली होती की सिओलला असं वाटलं की बाबा 196 ची 341 करावं म्हणजे जवळजवळ दुप्पट माणसं त्यांनी केली. आणि काही लोक या गोष्टीचा कुठेही खोलवर विचार न करता आम्ही नागरिकच्या वतीने आपण जे निषेध आणि मोर्चे जे काढले की लोणावळा शहराचा पैसा हा कुठं जावं नाही यासाठी सर्वांनी मोर्चे काढले आहेत. कारण हे टेंडर जे आहे हे 4.5 कोटीचं आज 12 कोटीवर गेलेले आहे. ते आंदोलन चालू झाल्यानंतर आपल्या नगरपालिकेने किंवा काही लोकप्रतिनिधी मुद्दा उचलला की जे आपल्या लोणावळ्यातील नागरिक आहेत जे काही लोक आहेत त्यांना रोजगार मिळणार. याच्या आधी हा मुद्दा कधी उचलला गेला नाही. तर आंदोलन चालू झालं म्हणून तुम्ही हा मुद्दा चालू केलेला आहे की रोजगार उपलब्ध झालेला आहे. रोजगार किती उपलब्ध झालाय? 5 कोटीचा रोजगार उपलब्ध झालेला आहे का त्यात? आज तुम्ही अनेक ठेके एकत्र केले आहेत. गेले महिनाभर या लोणावळा शहरामध्ये सामाजिक स्वास्थ्य
बिघडवण्याचं कारस्थान रचलं जात आहे. बीव्हीजी कंपनी आणि नगरपालिका या दोघांमधला जो ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध रस्त्यावरती आल्यामुळं शहरातील सर्व नागरिक जागृत झाले आणि सर्वांना एकच प्रश्न पडला की 5 कोटीचा ठेका 12 कोटीला कसा गेला. आता काही लोक प्रत्यक्ष आंदोलनामध्ये उतरतात, काही लोक तटस्थपणे निषेध व्यक्त करतात. ज्याला जमल तसं त्या पद्धतीने या घटनेचा निषेध करीत आहेत. जागृत नागरिक मंच आणि सर्व पक्षीय सर्व संघटनाचे जे पदाधिकारी यांनी रस्त्यावरती येऊन या घटनेचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आणि गेले महिनाभर आमची आंदोलनं चालू आहेत. काल बीव्हीजी कंपनीची पत्रकार परिषद झाली. खरं तर मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं. बीव्हीजी कंपनीच्या मॅनेजमेंटनं पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं. तुम्हाला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय त्याचं वर्कआउट तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे होतं की किती गुणवत्तापूर्वक आमची कंपनी आहे आणि आम्ही कशा पद्धतीची सेवा देऊ शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवणं आवश्यक होतं. आपण एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट विकायला जे सेल्समन येतात ती कंपनी किती चांगली आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि काल लोणातले काही सेल्समन त्या कंपनीची जाहिरात करत होते. खरं तर त्यांच्याशी वाद नाहीये, ते आमच्या शहराचे नेते आहेत. आम्ही त्यांना या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून पाहिलेलं आहे आणि एका नगराध्यक्ष जे आजी असोत किंवा माजी असोत त्यांच्याविषयी अपशब्द बोलणं ही आमची संस्कृती नाही. परंतु पुढाऱ्याच्या मुलाला ठेका दिला म्हणून गावाला वेटीस झाली. भूमिपुत्रांना स्थानिक लोकांना रोजगार मिळावा ही मागणं करणं चुकीची आहे का? आणि आम्हाला काम मिळालं पाहिजे ते आम्ही टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन कॉम्पिटिशनला उतरून आम्ही टेंडर मिळवतो. कोणाच्या मेहरबानीने टेंडर मिळवत नाही. आता माझं नाव सांगायला त्या का घाबरल्या? कारण नगराध्यक्ष पदाच्या विजय याच्यामध्ये मीच सहभागी होतो तरी मला माझं त्याचं नाव का आठवलं नाही? हा खरा प्रश्न ताईंला आहे. तुम्हाला उमेदवारी मिळवून देण्यापासून तर प्रचारापर्यंत आम्ही काम केलं ना. पण इतकं काय आम्ही वाईट झालो? नगरपालिकेचा ठेका माझं ठेकेदारी गेले 40 वर्षे तेव्हा कुठे राजकारणात नव्हतं. तेव्हापासून मी लोणावळा नगरपालिकेचा ठेकेदारीमध्ये हे नंतर सगळे नगरसेवक झालेले. आणि मग आम्ही जर स्थानिक लोकांनी काम करायचं नाही तर काय करायचं? आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं टेंडरचा विषय 6 महिन्यापूर्वीच ते आमच्याकडे टेंडर आलं. 2 वर्ष पुण्याची कंपनी येऊन लोणातील लोकांना पेढे भरून ते ठेका घेत होते. 2 वर्ष बाबासाहेबांची पुतळ्याच्या महापुरुषाच्या स्वच्छतेचं काम त्या आणि कुणाच्या मुलाचा विषय आता वाघमारे साहेबांनी विस्तृत केल्यानंतर आता बीव्हीजीचे नोकर म्हणून जे कोणी काम करतायत, लेबर पुरवतायत याचा सुद्धा विचार त्यांनी बोलताना केला पाहिजे. बाई असतील, कुमुसेट असतील यांचा आमचा पक्षाच्या दृष्टीने अनेक वेळा वाद झाला, तात्विक विषय सुद्धा झाला. परंतु व्यक्तिगत पातळीवरती तो विषय आम्ही शहराचा जेव्हा विषय येईल त्यावेळेस तो थांबवलेला आहे. कोविडचा विषय त्यांनी सांगितला. कोविडच्या विषयाच्या वेळेस आपणा सर्वांना ज्ञात असेल की आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस शिवसेनेचे नगरविकास मंत्री यांनी मला एक रुग्णवाहिका दिली होती आणि ती रुग्णवाहिका देत असताना अजून सुद्धा लोहा नगरपालिकेची रुग्णवाहिका आलेली नाहीये. पण मी ताई आहे, कुमुसेट आहे म्हणून कुठल्याही रुग्णवाहिका देताना असा विचार केला नाही. आमचा वाद झालेला आहे असा विचार केला नाही. आणि ती रुग्णवाहिका कोविडमध्ये फक्त एकमेव रुग्णवाहिका हे गांभीर्याने आकलन झालं पाहिजे आणि गांभीर्याने हा विषय त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. या पुढील काळामध्ये
जसं अनेक लोकांनी सांगितलं तसं शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम यांनी करू नये, अशा प्रकारचं आम्ही त्यांना एक चांगलं नागरिक समजून, या शहराचं नेतृत्व समजून आम्ही त्यांना विनंती करतो. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.